नमस्कार मित्रांनो, आज आपण हरभऱ्याला फवारणी चालू केलेली आहे. हरभऱ्याची दुसरी फवारणी आहे. तर आपण जे सांगितले होते त्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये वस्तू त्याच घेतल्यात. हे इमामेक्टिन बेंझोएट आहे. हे किसान प्लस म्हणून टॉनिक आहे. किसान प्लस मायक्रोन्यूट्रॉन आहे बरं. हे मिल्ड्यू सिस्टेमिक फंगिसाइड आहे, म्हणजे हे आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे. आणि हे आपलं 1261. अशा प्रकारे आपण दुसरी फवारणी करायलो, कारण पाणी द्यायला चालू केलं होतं. मग पाऊस आला भरपूर. मग त्याच्यानंतर 8 दिवस झालं तर आबाळत होतं, तर आळी पण पडली आहे आणि बुरशीचा तर प्रादुर्भाव असतेच. होय, एक मिनटं. तर मी तुम्हाला याचं प्रमाण सांगतो. मी याच्यामध्ये अगोदरच 10-15 ग्रॅम तुम्ही एका पंपाला घेऊ शकता. सांगला आता दुसरं औषध करावं लागेल जरा, पण हां थोडं औषध सांडलंय. आता जाऊ दे, आपण दुसरं केलं. याचं हे गडबडीमध्ये झालं आता काय करा. तर इमामेक्टिन बेंझोएट 10 ते 15 ग्रॅम घेतलं आहे आपण. किसान प्लस हे 50 ml घ्यायचे. आणि बुरशीनाशक पण आपल्याला 50 ग्रॅमच वापरायचं आहे. तर ह्याच मापानं आपण थोडं जास्ती टाकायचं, कारण लिक्विड आणि ह्याच्यामध्ये थोडा फरक असतो. आणि 1261 पण 1261 100 ग्रॅम घ्यायचे आपल्याला. आपण आधी ह्याच्यात पाणी पण ओतलेलं आहे. असं प्रमाण टाकून घ्या फवारायला. आणि फवारणी नक्की करा, कारण आता पाऊस गेल्यासारखं झाले आणि आळीचा प्रादुर्भाव चांगलाच पडलेला आहे. तर पाऊस आणि एकदम निवांत फवारा, कारण गडबड करायची नाही फवारण्यामध्ये. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.